पिवळा चाफा अगदी छोटासा एक वैयक्तिक अनुभव म्हणून सांगते. मी माझ्या घरी फुलपाखरं तयार करते आणि त्यांना निसर्गामध्ये सोडून देते. असं माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना. नाते निसर्गाशी मध्ये रेडिओवरनं या फुलपाखरांची मी माहिती दिलेली आहे. ती त्या लोकांना इतकी आवडते. दर काही दिवसांनी ते नातं निसर्गामध्ये फुलपाखरांची जीवनचक्र. तर ते काय प्रकार आहे तेवढंच फक्त सांगते, अगदी 2 मिनिटात सांगते. माझ्या घरी 6 फूट वाढलेलं असेल हे झाडे, 6 किंवा आता बऱ्यापैकी उंच आहे. आणि ते मी माझ्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ लावले आहे. त्यामुळे मी पाणी घालताना मी वडिलांना काका म्हणायची. काका मी जवळ आली वर का, मी पाणी घालते अमुक अमुक असं मी म्हटलं. तर पानावरती आळ्या जेव्हा येतात काही माहितीच नव्हतं ना, ते अशा लोटून झटकून टाकून दिल्या. थोडं थोडं ज्ञानामध्ये भर पडली आणि मग त्या आळ्या फ्लॉवर बेड्स वरती घरी आणल्या आणि त्याला दररोज जे काय खाद्य खायला घालायचं, पानं खायला घालायची. कढीपत्ता असेल तर कढीपत्त्याच्या वरच्या आळ्यांना कढीपत्ता खायला द्यायचा. अगदी रात्रीतनं उठून पण त्यांना खायला द्यायची बरं का मी. आणि मग साधारणतः 20 ते 25 दिवसांच्या काळामध्ये तो कोश पानाला चिकटतो. आता तो चिकटतो म्हणणं हे किती सिंपल आहे बघा. त्याच्याकडे एक मिनिट होतं, पान असे ना तर तो कोश आहे तो असा आहे आणि तो आपल्या भोवती असा एक दोरा गुंडाळतो रेशमी. कसा काय गुंडाळत असेल बर ठीक आहे. तो गुंडाळला गेला तर हे पान असं आहे ना, त्यांनी तो जो अँगल पकडलाय हा अँगल त्याला जेव्हा बाहेर यायचंय तेव्हा त्याला टेक ऑफ करायचंय. तर त्या टेक ऑफ साठी त्यांनी तो जो अँगल घेतलेला आहे तो अफलातून आहे. दुसरी गोष्ट अशी की झाडाचा माथा एकदम वरती, खालची पानं जी आहेत मधली पानं आहेत वगैरे, त्या फुलपाखराच्या म्हणजे ती फिमेलच असणार ना जिने त्याच्यावरती अंडी घातली आहेत. आळ्या झाल्या, आळ्यांचे कोश झाले, कोशातनं बाहेर पडलं फुलपाखरू, ते निसर्गमय होऊन गेलं. 2 दिवसानंतर मी त्या झाडापाशी जाऊन पाहिलं तर ते पान पानगळीत कुंडीत खाली पडलं होतं. निसर्गाकडे इतकं अमेझिंग असं नॉलेज आहे, काटा आला माझ्या अंगावरती, की ते जर 2 दिवस आधी पडलं असतं तर ते मातीमोल झालं असतं. पण त्या फॉलिएजमुळे ठीक आहे त्या झाडाला त्याचं नरिशमेंट मिळालं, पण फुलपाखरू सेफ होऊन बाहेर पडलं ना. आणि ते बाहेर पडताना ते बाहेर त्या कोशातनं बाहेर पडताना त्याच्या पंखांची मदार किती वेळ ते फ्लॅप करतं, बरोबर ते या वेळेतच त्या कोशातनं बाहेर पडतं. आणि कोशातनं बाहेर पडलं की लगेच नाही उडत, फ्लॅप करतं. त्याचं ड्रायिंग प्रोसेस या उन्हामध्ये होते. आणि नंतर बाहेर पडल्यानंतर ते मला सांगतं कानात की थांबा मी तुझ्यासाठी बसलोय 2 मिनिटं. तो 2 मिनिटं तिथं बसतो स्पीकरवर आहे आणि तो 2 मिनिटं बसतो तिथे, मला दर्शन देतो, छान फोटो काढ, व्हिडिओ काढ, स्टेटसला पाठव असं मला म्हणतो. आणि नंतर निसर्गमय होऊन जातो. आणि हे बघणं जे ना, साडी नाही, ड्रेस नाही, दागिना नाही, नाही सगळं फिक्क त्याच्या पुढे. जाताना मुलं पाया पडतात तसं त्यांच्या आशीर्वाद आणि ब्लेसिंग्स सगळे घेऊन जातात. त्यामुळे याच्यातला आनंद वेचणं आणि मला खरोखरी शैलजा ताईंचं कौतुक करावं असं वाटतं. आज 750 लोक त्यांच्या पाठीशी आहेत. एक हात टाकली की त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती 200 लोक म्हणतात हो येतोय येतोय येतोय. काय येतोय? फोपसंडी सारख्या आडवाटेवरती कोणी घेऊन जात नाही तुम्हाला. तुम्हाला पाबे घाटात घेऊन जातील, पण तिथे असणारा निसर्ग जो आहे तो मन मुराद तुम्हाला उलटायला लावणारी ही एकमेव व्यक्ती आहे. माणूस जगत असताना समाजासाठी जगणं म्हणजे त्यांचं जगणं खरोखरी समाजासाठी. आपण सर्व्हिस करतो, आम्ही आमच्या मुलांना शिकवतो, आपल्याला पैसे मिळतात त्याच्याबद्दल, पण कित्येकदा ह्या अशाही ट्रिप्स करतात, नाही नाही मी ना त्याच्यातनं काही फायदा घेणार नाही, तुम्ही सगळ्यांनी या बरं, या बरं, डबे फक्त घेऊन या, तुम्ही या बरं, फक्त त्यांचं या बरं जे असतं ना ते बरं असतं. आवडी भोजन त्यामुळे म्हणून मी त्यांना श्रीमंत म्हणते. सगळे पैशाने श्रीमंत पण त्या माणसांनी श्रीमंत खरी. आणि हे श्रीमंत पण जे ना ते त्या जीवन जे ना ते इतकं समरसून असं जगत आहेत की दुसऱ्यांना केवढा आनंद देऊ.
किती देऊ आणि किती नाही. अगदी बरोबर. त्यामुळे त्यांचं हॅट्स ऑफ टू शैलजाताई. आणि या वयात वय हा फक्त काउंट करण्यासाठी नंबर असतो, पण दुसऱ्यांच्या अंगात हुरूप द्यायचा आहे, दुसऱ्यांना आडवाटेर घेऊन जायचंय. बाकीचे केवढे पर्यटकांच्या संस्था आहेत त्या काय काय करतात, पण यांच्यातली जी आत्मीयता आहे, प्रेम जे आहे, ओलावा जो आहे, हा ओलावा तुम्हाला कुठेही पाहायला पहिल्या भेटीतच आपलं करून घेतात. आणि पहिल्या भेटीतच मला त्यांनी तापळाच्या ट्रिपला डायरेक्ट पाण्यातच सोडून, बापरे म्हणलं काय झालं, काही नाही म्हणे विनीना. डायरेक्ट 2 मिनिटानंतर ड्रायव्हरच्या शेजारी येऊन बसल्या, ओले त्याने येऊन बसल्या. त्यांच्याकडनं मी काय शिकले, मला जसं पाहिजे तसं मी राहिले. बिंदास बिंदास, कोणी काय बोलत बिंदास